नमस्कार मंडळी. चला आज एक छोटीशी पण इंटरेस्टिंग प्रश्नमंजुषा खेळूया. विषय आहे वाहतुकीचे नियम. बघूया आपलं ज्ञान किती पक्का आहे. तयार आहात? मग सुरू करूया. तर पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, रस्त्यावरचे नियम आपल्या कितपत लक्षात आहेत? चला या प्रश्नांच्या माध्यमातून स्वतःलाच तपासून पाहूया. बघूया किती उत्तरं बरोबर येतात. चला तर आपला पहिला राऊंड सुरू करूया. यात आपण बोलणार आहोत सिग्नल्सबद्दल, म्हणजे रस्त्यावरचे सगळ्यात बेसिक आणि महत्त्वाचे संकेत. ओके, तर पहिला प्रश्न स्क्रीनवर आहे. लाल सिग्नलचा अर्थ काय असतो? अगदी सोपा आहे, पण विचार करून उत्तर मनात पक्क करा. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, थांबा. लाल सिग्नल म्हणजे गाडी स्टॉपलाईनच्या आधी पूर्णपणे थांबवायची. हा तर आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेचा पहिला आणि सगळ्यात बेसिक नियम आहे. आता वळूया आपल्या दुसऱ्या विभागाकडे, जो आहे सुरक्षिततेची तयारी. कारण नियम फक्त सिग्नल पुरते नसतात, नाही का? आपली स्वतःची सुरक्षा सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. पुढचा प्रश्न आहे, हेल्मेट घालणं कोणासाठी गरजेचं आहे? कार चालकांसाठी, दुचाकी स्वारांसाठी, बस ड्रायव्हरसाठी की ट्रक चालकांसाठी? अगदी बरोबर, उत्तर आहे दुचाकी चालक. आणि हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की अपघाताच्या वेळी डोक्याला होणाऱ्या गंभीर दुखापतींपासून वाचवण्यासाठी हेल्मेट हे सर्वात प्रभावी साधन आहे. हेल्मेट झालं, आता बोलूया सीट बेल्टबद्दल. बरं, मग सीट बेल्ट लावणं कोणासाठी आवश्यक आहे? फक्त ड्रायव्हरसाठी, फक्त पॅसेंजरसाठी की दोघांसाठीही? आणि याचं उत्तर आहे दोघांसाठी. हो, सीट बेल्ट फक्त चालकासाठी नाही, तर गाडीत बसलेल्या प्रत्येकासाठी जीवनरक्षक ठरू शकतो. त्यामुळे गाडीत बसल्या बसल्या सीट बेल्ट लावणं ही सवयच असायला हवी. आपला तिसरा विभाग आहे रस्त्यावर गाडी चालवण्याच्या पद्धतींबद्दल, म्हणजे गाडी चालवताना आणि रस्त्यावरच्या इतरांशी वागताना काय नियम पाळायला हवेत? हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ओव्हरटेक करताना कोणत्या बाजूने करावं? डावीकडून, उजवीकडून की कुठूनही चालतं? बरोबर उत्तर आहे उजव्या बाजूने. यामागे एक साधं लॉजिक आहे. उजवीकडून ओव्हरटेक केल्याने समोरून येणारी वाहतूक आपल्याला स्पष्ट दिसते आणि अपघात टाळता येतो. पुढचा प्रश्न झेब्रा क्रॉसिंगबद्दल आहे, जो थेट पादचाऱ्यांच्या सुरक्षेशी संबंधित आहे. तर सांगा, झेब्रा क्रॉसिंग नक्की कोणासाठी असतं? अगदी बरोबर, झेब्रा क्रॉसिंग हे पादचाऱ्यांसाठी असतं. ही जागा त्यांच्यासाठी रस्ता सुरक्षितपणे ओलांडण्यासाठी बनवलेली आहे. त्यामुळे तिथे वाहनांनी थांबून त्यांना आधी जाऊ द्यायला हवं. चला आता वळूया चौथ्या विभागाकडे. यात आपण बोलणार आहोत प्रत्येक ड्रायव्हरच्या कायदेशीर जबाबदाऱ्या आणि आवश्यक कागदपत्रांबद्दल. समजा कोणी लायसन्सशिवाय गाडी चालवली तर काय होतं? बक्षीस मिळतं, दंड होतो, काहीच नाही की परवानगी मिळते? याचं उत्तर आहे दंड. लायसन्सशिवाय गाडी चालवणं हा एक कायदेशीर गुन्हा आहे आणि त्यासाठी दंड भरावा लागतो. त्यामुळे आपलं लायसन्स नेहमी सोबत ठेवणं महत्त्वाचं आहे. आता एक जरा गंभीर प्रश्न. दुर्दैवाने अपघात झालाच तर काय करायला हवं? हे प्रत्येक ड्रायव्हरचं नैतिक आणि कायदेशीर कर्तव्य आहे. याचं सर्वात महत्त्वाचं उत्तर आहे जखमींना मदत करा. आपली पहिली जबाबदारी आहे की आपण थांबून जखमी झालेल्या व्यक्तीला मदत केली पाहिजे. थोडक्यात सांगायचं तर गाडी चालवताना ही 3 महत्त्वाची कागदपत्रं नेहमीच सोबत असली पाहिजेत: ड्रायव्हिंग लायसन्स, PUC सर्टिफिकेट आणि गाडीचा विमा. आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या आणि सर्वात गंभीर विभागाकडे. यात आपण अशा काही मोठ्या चुकांबद्दल बोलणार आहोत ज्यांचे परिणाम खूप वाईट असू शकतात. शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, मद्यपान करून किंवा दारू पिऊन गाडी चालवणं म्हणजे काय? हे कायदेशीर आहे, गुन्हा आहे, सुरक्षित आहे की सामान्य गोष्ट आहे? याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. हा एक गंभीर गुन्हा आहे. दारू पिऊन गाडी चालवणं हे फक्त नियमांचं उल्लंघन नाही, तर एक मोठा गुन्हा आहे, ज्यासाठी कडक शिक्षा होऊ शकते. कारण यामुळे आपण इतरांचा जीव धोक्यात घालत असतो. तर ही होती आपली छोटीशी प्रश्नमंजुषा. आशा आहे की सगळ्यांना मजा आली असेल आणि नियमांची उजळणीही झाली असेल. आता जाता जाता फक्त एक प्रश्न. आजपासून अशी कोणती एक चांगली, सुरक्षित सवय आपण आपल्या ड्रायव्हिंगमध्ये आणणार आहोत? विचार नक्की करा, कारण एक छोटासा बदलसुद्धा आपलं आणि इतरांचं आयुष्य सुरक्षित करू शकतो.